नमस्कार मित्रांनो, या तिसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आजची आपली व्हिडिओ असणार आहे ती प्रेशर ऑफ आयडियल गॅस। 4 मार्काचा क्वेश्चन आहे, 4 मार्क्स, खूप मोठं डेरिव्हेशन आहे आणि या टॉपिक मधलं एकमेव 4 मार्काचं हे डेरिव्हेशन आहे। एकमेव 4 मार्क, बाकीचे सगळे डेरिव्हेशन आहेत ते छोटे 2-2 मार्काचे असणार आहेत। त्याच्यामुळे जो लास्ट क्वेश्चन असतो, क्वेश्चन नंबर लास्ट एनी 2 का एनी 3 एनी 4 वगैरे असतं आणि मोठे क्वेश्चन पडतात, त्यामध्ये हा क्वेश्चन पडतो, नाहीतर याच्यावर न्यूमरिकल्स तरी येतात। तर डेरिव्हेशनचा रिझल्ट असणार आहे प्रेशर इज इक्वल टू 1/3 ऑफ n अपॉन v। n मीन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन अ गॅस कंटेनर, v मीन्स व्हॉल्यूम किती आहे, m मीन्स एका मॉलिक्युलचं मास मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, म्हणजे कायनेटिक एनर्जी सारखं इक्वेशन आहे। व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, तो जो मॉलिक्यूल ज्या स्पीडने फिरणार आहे त्याची व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आणि त्याचा हे डॅश म्हणजे ॲव्हरेज मीन। लाखो करोड असणार आहे, प्रत्येकाचा स्पीड सेम नसणार आहे। तर डेरिव्हेशनला सुरुवात करूया। त्यासाठी प्रेशर काढायचे असेल तर तुम्हाला एक छोटी ट्रिक देतो, या साईडला मी ट्रिक देतो की या फॉर्म्युलेपर्यंत पोहोचायचं कसं। तर काय करायचं, प्रेशरचा फॉर्म्युला काय, F अपॉन A बरोबर। याच्यावरूनच हे डिराइव्ह करायचं आहे। प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया। आता फोर्स लागेल, फोर्सचा फॉर्म्युला काय, चेंज इन मोमेंटम डिवाइडेड बाय चेंज इन टेम्परेचर टाइम। फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, न्यूटनचा सेकंड लॉ। मग इथे लागणार चेंज इन मोमेंटम, चेंज इन मोमेंटम काढायचा, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम। टाइम काढायचा असेल तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, याच्यावरून टाइमचा फॉर्म्युला तयार करा, टी ला इथं न्या, एस ला इथे आणा, या दोघांची व्हॅल्यू याच्यात ठेवा, त्याच्याने फोर्स येईल, फोर्स आला की या फॉर्म्युला टाका, तुम्हाला डायरेक्ट आन्सर भेटेल। पण ही प्रोसेस मोठी आहे, पण तुम्हाला इक्वेशन लक्षात कसं ठेवायचं यासाठी हे कुठेतरी नोट डाऊन करा। सुरुवात करायची आहे चेंज इन मोमेंटम पासून। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या कंटेनरमध्ये n नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स, n म्हणजे काही नंबर असेल आणि ते एका गॅसचं वजन m आहे। एका गॅसचं वजन m असेल तर n इंटू m म्हणजे टोटल गॅसचं वजन होईल नंबर, ओके। आणि हा जो कंटेनर आहे त्याचं व्हॉल्यूम आहे v, ओके। असं सगळी इथं इन्फॉर्मेशन सुरुवातीला लिहायची, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनचा भाग सांगत नाहीये, डेरिव्हेशन सांगणार आहे, डिस्क्रिप्शन हे बघून लिहायचं आहे। आता असे लाखो करोड मॉलिक्युल्स आहेत, इकडे तिकडे आपटतात, इकडे तिकडे आपटतात, त्यातला मी एक टोणगा पकडलाय। हा बघा, एक गॅस मॉलिक्युलला मी कन्सिडर, म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा, तसंच एक गॅस मॉलिक्यूल पकडलाय, तो एक्स डायरेक्शनने पळतोय, कुठे, इकडे पळतोय। मग जर एक्स डायरेक्शनने पळत असेल तर त्याची व्हेलॉसिटी मी Vx कन्सिडर करतो। जर वाय डायरेक्शनने पळत असता तर Vy, झेड कडे म्हणजे तुमच्याकडे पळत असतं तर Vz, हे सगळे कन्सिडर करायचे। पण त्या अगोदर आपण Vx साठी फॉर्म्युला बघूया। जर सगळे मॉलिक्यूल याच्यामध्ये लाखो करोड आहेत तर समजा इकडे पळत असतील आणि कुठल्या वॉलवर, ही समोरची ब्लॅक शेडेड वॉल आहे ना त्याच्यावर आपण, म्हणजे इमेजिन करा हा मॉलिक्युल्स आहे, त्याची Vx व्हेलॉसिटी आहे, समोर जाऊन आपटणार आहे या वॉलवर, म्हणजे या वॉलवर आपटणार आहे। तो कुठल्या प्लेन मध्ये आहे, तो XY प्लेन मध्ये, हा XZ प्लेन मध्ये आहे तो। समजा हा इकडे पळतोय। आता तुम्हाला चेंज इन मोमेंटम काढायचं आहे। चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम। चेंज फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम। आता बघा, व्यवस्थित लक्षात घ्या, मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू व्हेलॉसिटी। व्हेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनने आहे, एक्स डायरेक्शनने आहे, मास, ओके। आता सुरुवातीला बघा, हा इथून इकडे जाणार, आपटणार, इथं कोलिजन होणार आणि हा परत या पाठच्या वॉलवर जाणार, इथून परत तो इथं येणार, म्हणजे त्याने डिस्टन्स, जेव्हा 2 कोलिजन होणार तेव्हा तो L डिस्टन्स कव्हर करणार, ओके। आता फायनल मोमेंटम म्हणजे हा इकडून इकडे आपटला की हा पाठी फिरणार, पाठी फिरतो ते फायनल मोमेंटम। पाठी फिरला म्हणजे कुठे, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनकडे वळला, इकडे इनिशियल आहे, इकडे इनिशियल मोमेंटम, आपटला की फायनल मोमेंटम। मग इकडे मायनस कडे जाणार, तर मी इथं घेतो निगेटिव्ह mvx, त्याच्यानंतर हे मायनस साइन, इनिशियल मोमेंटम इकडे गेलं, इनिशियल मोमेंटम काय, पॉझिटिव्ह mvx असेल, mvx, याला निगेटिव्ह साइन नाही लावत आहे, हे मायनस याचा आहे, याला निगेटिव्ह साइन नका, कारण ह्या पॉझिटिव्ह कडे चाललेला आहे। दोघांची ऍडिशन केलेत, -2 mvx एवढं चेंज इन मोमेंटम आलं। जर मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये घेतलं
तर डेल्टा पी चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू प्लस एम व्ही एक्स एवढा मोमेंटमची व्हॅल्यू येणार जर मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये घेतलं तर. ओके, डेल्टा पी तयार झाले. आता टाइम कन्सिडर करूया. टाइम शोधायचा आहे. इथं मी टाइम काढतो. स्पीड एक्स डायरेक्शन नाही. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम इथं लिहितो. आता डिस्टन्स बघा, हा इकडे गेला, परत इकडे आला. जर इथून स्टार्ट केलं या भिंतीपासून तर या वॉलपर्यंत हे एल डिस्टन्स, परत इकडे गेला, परत एल डिस्टन्स, म्हणजे 2L डिस्टन्स होणार जाताना आणि येताना. 2L म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर केला? 2L. टीला इथं आणा. टी इज इक्वल टू 2L डिवायडेड बाय VX. ओके, टीची व्हॅल्यू भेटली, डेल्टा पीची व्हॅल्यू भेटली. आता आपला फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. ओके, यामध्ये मी व्हॅल्यू टाकतो. चेंज इन मोमेंटम किती आहे? 2mvx डिवायडेड बाय टाइमची व्हॅल्यू इथं आलेली आहे 2L. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती जाऊन परत न्यूमरेटर होणार, तो वरती गेला. ओके, त्याच्यानंतर फोर्स 2 ला 2 कॅन्सल. एम व्हीएक्स इंटू व्हीएक्स स्क्वेअर एम VX स्क्वेअर डिवायडेड बाय L राहणार. हा एका मॉलिक्युलसाठी झाला. असे लाखो करोडो मॉलिक्युल्स असणार या डायरेक्शनने. इकडे एक आपटला, हा एक पकडला, हा इकडे गेला, हा एक पकडला, इकडे गेला, हा एक पकडला, इकडे गेला. भरपूर असणार असे मॉलिक्युल. मग ते सगळे मॉलिक्युल तुम्हाला कन्सिडर करायला लागणार. मग हा VX समजा हा फर्स्ट नंबर मॉलिक्युल असेल, फर्स्ट नंबर मॉलिक्युल असा दुसरा पण असेल. ओके, डॉट 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 असे N नंबर ऑफ मॉलिक्युल असणार. 1 2 3 एक मॉलिक्युल, दुसरा मॉलिक्युल, तिसरा मॉलिक्युल, चौथा मॉलिक्युल, असे हजारो मॉलिक्युल्स असतील. ते मॉलिक्युल किती आहेत ते माहित नाही म्हणून मी इथं N घेतो. माहित नाहीत म्हणजे आपण N कन्सिडर केलेला आहे. N डिवायडेड बाय हा L आहे. ओके, आता बघा हे जे मॉलिक्युल्स आहेत ह्या सगळ्यांच्या स्पीडचे ॲडिशन करणार का? बरोबर. आता बघा मी आता ॲव्हरेज काढतो. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आणि याचा ॲव्हरेजसाठी मी वरती ॲरो करतो. या सगळ्यांचा ॲव्हरेज काढतो मी. VX1 स्क्वेअर प्लस VX2 स्क्वेअर डॉट 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 VXN स्क्वेअर डिवायडेड बाय ॲव्हरेज काढण्यासाठी काय करतो? सगळ्यांची ॲडिशन डिवायडेड बाय किती नंबर आहेत, किती मॉलिक्युल्स आहेत? N मॉलिक्युल्स आहेत. बरोबर, N मॉलिक्युल्स आहेत. ह्या N ला मी इकडे येऊन मल्टिप्लाय करतो. VX स्क्वेअर मल्टिप्लाय बाय N, इकडे काय येणार? VX1 स्क्वेअर प्लस VX2 स्क्वेअर डॉट 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 VXN. आता बघा हा जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट त्याची व्हॅल्यू आले एवढी, तो मी इथे ठेवतो वरच्या ह्याच्यात. म्हणजे एवढे सगळे मॉलिक्युल घ्यायची गरज नाही, डायरेक्ट त्यांचा ॲव्हरेज घेतला. ओके, बघा F. आता फोर्सचा पण ॲव्हरेजच येणार कारण सगळ्या मॉलिक्युलचा ॲव्हरेज काढतो. M डिवाइड बाय L. या ब्रॅकेट असा आलेला आहे, तिथं मी ठेवतो N V स्क्वेअर X. हा निगेटिव्ह नाही आहे. स्क्वेअर ॲव्हरेज. ओके, सगळ्या एक्स डायरेक्शनला जेवढे मॉलिक्युल पळणार आहेत त्या सगळ्यांचा ॲव्हरेज फोर्स आला. पण मॉलिक्युल काय फक्त एक्सवरच आपटणार आहे? म्हणजे एक्स डायरेक्शनकडे पळणार आहे का? मॉलिक्युल वायकडे पण जाऊ शकतो, मॉलिक्युल झेडकडे पण जाऊ शकतो. मग सगळेच मॉलिक्युल कन्सिडर करायला लागणार तुम्हाला. आय करेक्ट? मग एक्स साठी इक्वेशन आलं, वाय साठी पण सेमच येणार, झेड साठी पण सेमच येणार. जर झेडकडे कन्सिडर केलं तर तरी पण हेच उत्तर येणार. बरोबर. मग आपण काय करूया, एक्स वाय झेड हे तिन्ही पकडलेत. एक्स ला जाणारा ओके प्लस वाय ला जाणारा प्लस झेड ला जाणारा, या तिघांची ॲडिशन केली. तिघांची ॲडिशन, तिघ जण आहेत बरोबर. या तिघांची ॲडिशन, तिघांच्या ॲव्हरेजची ॲडिशन मी नुसता V स्क्वेअर मीन घेतो. ओके, बघा हा V स्क्वेअर मीन आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, याचा आन्सर सेम असणार, याचा आन्सर सेम असणार, याचा आन्सर सेम असणार, तिघांचेही उत्तर सेम असणार आहेत. कारण हा एक्स जसा आपण एक्स साठी कन्सिडर केलाय तसं वाय साठी पण सेम उत्तर येणार, झेड साठी पण सेम उत्तर येणार. मग तिघही सेम असेल तर आपण असं सुद्धा लिहू शकतो, बट V स्क्वेअर एक्स इज इक्वल टू V स्क्वेअर वाय इज इक्वल टू VZ स्क्वेअर. या तिघांचंही उत्तर सेम असणार, म्हणजे याचा रिझल्ट सेम असणार. मग हे तिघांऐवजी मैं एकच VX वापरतो आणि त्याला 3 वेळा मल्टीप्लाई करतो. नहीं समझे? अभी बताता हूँ. इसको हम खोड़ते हैं, इसको पूछते हैं. ओके,
हे बघा, हे आहे ना व्ही स्क्वेअर एक्स, तिघांचं उत्तर सेम आहे. 3 वेळा लिहितो ना, एक दोघांपैकी एक, तिघांपैकी एक कोणतरी लिहितो. मी आपल्या व्ही एक्स वालाच लिहितो, व्ही स्क्वेअर एक्स. ओके, हा लिहिला. आता हा 3 आहे, तो इकडे येऊन मल्टिप्लाय करा. व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर एक्सचा ॲव्हरेज. समजलं? हा 3 इकडे येऊन डिवाइड केला. आता हा व्ही स्क्वेअर एक्सचा जो ॲव्हरेज आहे तो कुठं दिसतोय तुम्हाला? तो कुठं दिसतोय तर या इक्वेशन मध्ये बघा, इथे टाकतो मी. एफ ॲव्हरेज म्हणजे फोर्सचा ॲव्हरेज इज इक्वल टू एम डिवायडेड बाय एल कॅपिटल एन. तर व्ही स्क्वेअर एक्सच्या इथे मी टाकतो व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 3. आता फोर्स भेटला. आता फोर्सचा फॉर्म्युला, प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स डिवायडेड बाय एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्सची व्हॅल्यू किती आहे? हा 3ला पुढे घेतो, 1/3. एन लिहितो, त्याच्या पाठी एम लिहितो, आणि हा व्ही स्क्वेअर झाला, आणि हा एल खाली आहे, अपॉन हा फोर्सचा फॉर्म्युला डिवाइड बाय ए आहे. ए म्हणजे काय? हा समोरचा एरिया, ज्या एरियावर आपटतोय. जर याची लेंथ एल असेल, याची लेंथ एल असेल, तर तो स्क्वेअर होणार ना, स्क्वेअर होणार. हा एल हाच तो एरिया आहे. आता याचा एरिया काढायचा असेल तर एल इंटू एल, एल स्क्वेअर, म्हणजे एरियाची व्हॅल्यू किती? एल स्क्वेअर. झालेलं आहे फायनल इक्वेशन आपलं. 1/3 एन अपॉन एल इंटू एल स्क्वेअर, एन एम व्ही स्क्वेअर एल इंटू एल, एल क्यूब. तुम्ही म्हणाल सर इथं तर व्ही आहे, इथं एल क्यूब आहे. एल क्यूब, क्यूबचं व्हॉल्यूम एल क्यूब, मग इथं एल क्यूबला उडवा आणि तिथे व्ही टाका. एल क्यूबला उडवतो तिथे व्ही टाकतो. असा हा आपला फॉर्म्युला तयार झालेला आहे. समजलं? परत एकदा बघा. पहिला चेंज इन मोमेंटम काढायचा. इकडे जाताना मोमेंटम, पाठी येताना मोमेंटम. पहिला फायनलवाला, फायनल म्हणजे पाठी, तो निगेटिव्ह घेतला, पुढे गेला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह झालं, ॲडिशन झाली, प्लस याची जर मॅग्निट्यूड घेतला तर 2mvx फॉर्म्युला बनला. त्याच्यानंतर टाइम्स काढण्यासाठी स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड आहे vx, डिस्टन्स आहे एल, जाताना एल येताना एल, 2l डिवाइड बाय टी. टीला इकडे नेलं, vx ला आणलं. ओके, इथे तुम्हाला टीची व्हॅल्यू भेटली. फोर्सचा फॉर्म्युला चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम, डेल्टा पीची व्हॅल्यू इथली, टीची व्हॅल्यू हे बघा, डेल्टा पीची व्हॅल्यू ही, टीची व्हॅल्यू ही या फॉर्म्युलामध्ये टाकली. 2 ला 2 कॅन्सल केलं, vx इंटू vx चा स्क्वेअर झाला डिवाइड बाय एल. असा एका मॉलिक्यूलसाठी. फॉर मेनी मॉलिक्युल्स, अनेक मॉलिक्यूल असेल तर प्रत्येक सगळे मॉलिक्यूल घ्यावे लागणार, त्यांची ॲडिशन. पण त्यांची ॲडिशन तर चालणार नाही, आपल्याला ॲव्हरेज घ्यायला लागणार. कारण एक मॉलिक्यूल फास्ट धावत असेल, एक मॉलिक्यूल स्लो धावत असेल, मग यांचा ॲव्हरेज घेण्यासाठी हा इथे मी ॲव्हरेज काढला. हा ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल मॉलिक्यूल डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल. एनला इकडे आणलं, मग ॲव्हरेज हा जो आहे हा पार्ट, इथला पार्ट, त्याच्या ठिकाणी मी हा पार्ट इथे ठेवला आणि मला हे भेटला. हा ॲव्हरेज फोर्स भेटलेला आहे आपल्याला. ओके, पण कुठल्या? एक्स मॉलिक्यूल, पण आपले मॉलिक्यूल वायला पण जातात, झेडला पण जातात, मग सगळ्यांचे उत्तर सेमच येणार. vxला पण सेम, vyला पण सेम, vzला पण सेम. तिघांची ॲडिशन म्हणजे सगळे मॉलिक्यूल आता पकडले आपण. सुरुवातीला आपण एक्स वालेच पकडलेले, पण हे तिघं घेतल्यामुळे अख्ख्या कंटेनर मधल्या मॉलिक्यूलचा स्पीडचा ॲव्हरेज आला इथे. पण तिघांचे उत्तर सेम असणार आहे, म्हणून तिघांच्या ऐवजी मी 3 ने मल्टिप्लाय केलं. ओके, आता ह्या 3 ला इथं जाऊन तंगडी याची डिवाइड केली, इथं व्ही स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला भेटला. हा जो फॉर्म्युला आहे त्याला मी याच्यामध्ये टाकला, इथं फिल केला. हे बघा, इथं फिल केलं. ओके, इथंपर्यंत फोर्सचा फॉर्म्युला रेडी झाला. आता रेग्युलर 8वी 9वीचा फॉर्म्युला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्सला उचललं, फोर्समध्ये टाकलं. एरिया म्हणजे हा शेडेड वॉल एल क्यूब आहे, हा किती आहे? सॉरी, एल स्क्वेअर आहे, कारण तो स्क्वेअर आहे, तो इथं ठेवला. ओके, आणि हा ऑलरेडी हा एल डिनॉमिनेटरचा आणि हा एरियावाला एल, हे दोघं मल्टिप्लाय झाले की एल क्यूब म्हणजे व्हॉल्यूम तयार होणार. असा हा फॉर्म्युला आहे कुठला? प्रेशरचा. ओके, मला वाटतं याच्यासारखं सोपं डेरिव्हेशन तुम्हाला अख्ख्या युट्यूबवर कुठेही भेटणार नाहीये. जे सुरुवातीला अगोदर ट्रिक सांगितली कसं लक्षात ठेवायचं ती फॉलो करा आणि स्टेप बाय स्टेप जा. याचं डिस्क्रिप्शन पण आहे, मध्ये काही सेंटेन्स लिहावी लागतात, ते तुम्हाला टेक्स्टबुकमधून भेटतीलच. मी फक्त डेरिव्हेशन तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. ओके, या 4 मार्काच्या क्वेश्चनसाठी ही एक व्हिडिओ बनवली होती. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करा 10 वेळा.